हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. व्हिडिओ थोडासा लेट येत आहे. हा आहे एकादशीचा, आषाढी एकादशीचा व्हिडिओ. आणि सकाळी मी ब्रेकफास्टसाठी ह्यांना बनवलं होता उत्तप्पा, एकादशी उपासाचा उत्तप्पा. आणि डब्यात पण उत्तप्पा दिले 2 आणि चटणी आणि साबुदाणा खिचडी दिली होती मी, कारण ह्यांना सुट्टी पण नव्हती त्या दिवशी शनिवारी. आणि त्यानंतर मग शंकर ऑफिसला गेले. नंतर मी सगळं आवरून घेतले आणि देवपूजा वगैरे करायची होती. मला देव घासून पूजा करायची होती आणि साफसफाई पण करायची होती, देवापसली वगैरे सगळी. मंदिरात पण जायचं होतं मला, तर मी सगळं आवरून घेतले. त्यानंतर मंदिरात गेलो आम्ही. मंदिरामधून आमच्या गार्डनमधून ना असे फुलं वगैरे होते भरपूर सारे, ते आम्ही जाते वेळेस घेतलेलो आम्ही. आणि मी आणि अनुज गेलेलो मंदिरामध्ये आणि तिथून एक दूध पॅकेट पण घेतलेलं आणि 1 लोटा जल आणि दूध वगैरे सगळं वाहून आलो आम्ही. छान दर्शन झालं. मंदिरात गर्दी पण नव्हती, थोडंसं लेटच गेलो होते आम्ही 11 वाजता, त्यामुळे जास्त कोणी नव्हतं आणि मस्त दर्शन झालं. आणि मग मला घरी येऊन वेगळा साबुदाणा खिचडी बनवायची होती, कारण का मी शंकरपुरतच बनवली होती. आणि अनुजला उत्तप्पे पण बनवायचे होते, कारण अक्षतला आमच्या काहीच आवडत नाही उपवासाचं आणि त्याला उपवास पण आवडत नाही. त्याने फक्त साबुदाणा खिचडी खाल्ला एक टाईम आणि नंतर तो फळावरच होता, आंबे आणि केळीवर होता. तर नंतर मी बनवले थोडेसे चिप्स पण तळून घेतलेले, साबुदाण्याची थोडी खीर केली होती. आणि आदल्या दिवशी ना सगळ्या भाज्या आणल्या होत्या, आंबे वगैरे सगळ्या भाज्या. मग मी सगळं धुवून ठेवलं होतं आणि सगळं व्यवस्थित छान फ्रीजमध्ये सेट करून टाकलं. आणि आदल्या दिवशी मी रील बनवली होती साडी आणि ड्रेस वगैरे घालून, आणि कपडे पण होते वाळत घातलेले. सगळा पसारा मी आवरून घेतले, सगळे कपडे वगैरे फोल्ड करून ठेवून दिलेले. त्यानंतर असं काही विशेष नव्हतं. मग मी संध्याकाळी वॉकला वगैरे गेले. आणि संध्याकाळी आम्हाला जास्त म्हणजे आम्हाला पण जास्त उसळ आवडत नाही, ॲसिडिटी होते खूप जास्त. मग आम्ही भगरीचा भात आणि आंबे खाल्लेले. त्याला तर मग कसं वाटत